नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, सी बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद। आज आपण श्री दादाभाऊ निकम, गाव अंचलगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास 750 झाडांचा डाळिंब बहारामध्ये पहिल्या बहाराची तयारी करत असताना आपण ही व्हरायटी प्रवीण भगवा लावलेली आहे। एक खोड तंत्रज्ञानाच्या आधारित हा प्लॉट असून जवळपास 13/8च्या हिशोबाने आपण हा प्लॉट लावलेला आहे। दादाभाऊंनी जवळपास ही प्रवीण भगवा नावाची ही व्हरायटी लावलेली आहे। मागील 1-2 महिन्यापूर्वी म्हणजे 20 जानेवारी 2026च्या हिशोबाने आपण या बागेला पहिलं पाणी दिल्यानंतर सुरुवातीच्या 30 ते 35 दिवसांमध्ये या प्लॉटला 60 ते 70% नराचा फ्लॅश आलेला होता व 30 ते 35% मादीचा फ्लॅश आलेला होता। जो 30 ते 35% मादीचा फ्लॅश आला होता तो संपूर्णपणे सेटिंगमध्ये गेलेला आहे आणि आता ज्या ठिकाणी नर हा ड्रॉप झाला आहे त्या ठिकाणी कॅप्सूलचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये। आत्ता आपण प्लॉटची जर कंडिशन बघितली तर आपल्याला प्रत्येक झाडावरती 30, 35, 40 सेटिंग पहिल्या वर्षाच्या मानाला मोठ्या प्रमाणामध्ये जाणवली आहे। तर मी दादाभाऊंना विचारेल की आपल्याला श्री बायो ट्रीटमेंट कशी वाटली। चांगला आहे रिझल्ट श्री बायोचे। साहेबांनी जे जे सांगितलं ते आम्ही केलं, एक नंबर रिझल्ट आहे। कोणकोणत्या उत्पादनांचा वापर केला आपण? भरपूर आहे आपल्या त्याच्यात। आपलं श्री प्लेटोनो आणि आपलं श्री बायो 999 बरेचसे प्रोडक्ट आहे असे। आपण जर मागील 1-2-3 दिवसापासून वातावरणाचा जर तफावत बघितली तर सातत्यपूर्ण असलेलं ढगाळ वातावरण, काही भागामध्ये पाऊस हा झालेला आहे व त्या दरम्यान आपल्याला ज्या ठिकाणी प्लॉट आहे फ्लॉवरिंगमध्ये त्या ठिकाणी ड्रॉपिंगची समस्या ही जाणवते। पण दादाभाऊच्या प्लॉटला आल्यानंतर आपल्याला जाणवेल की आपली जी कॅप्सूल ही पाठीमागून एकदम चांगल्या प्रकारे निघते। मधमाशीचं संगोपन आपण या बागेमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने बघू शकतो। ज्या ठिकाणी आपण मागच्या 1-3 महिन्यापासून रेस्ट बहारामध्ये काम करत होतो त्यामध्ये वेगवेगळ्या विविध फवारणींचा वापर हा करत होतो। त्यानंतर तसेच मागील 1-2 महिन्यापासून जे फूल निघण्यासाठी सेटिंग होण्याच्या दृष्टिकोनातून व कोणत्याही प्रकारची रोगराई नको, खास करून तेल्या म्हणा, प्लेग म्हणा, सर्कोस्पोरा म्हणा, अँथ्रॅक्नोज म्हणा, या इतर बुरशींचा सुद्धा कंट्रोल आपल्याला मिळायला हवा। आता सध्या ज्या ठिकाणी पाऊस झालेला आहे किंवा ज्या ठिकाणी आपल्याला सेटिंग स्टेजमध्ये फुलगांची समस्या आपल्याला जाणवते त्या ठिकाणी आपण मायक्रोमॅग्नम, फ्लोझो, ट्रायकिंग, टेकीगोल्ड अशा विविध उत्पादनांचा वापर बायोलॉजिकलच्या माध्यमातून करावा। ज्या ठिकाणी थोडीशी हरभऱ्यासारखी गारपीट झालेली आहे, ज्या ठिकाणी फुलांना आणि फळांना कोचा बसलेला आहे अशा ठिकाणी आपण कॅप्टाप म्हणा, कॉपर म्हणा, मास्टर कॉप म्हणा, कुफ्लो म्हणा अशा रासायनिक बुरशीनाशकांचा वापर हा करण्यात यावा। आपण इथून पुढे ज्या डाळिंब उत्पादकांचे म्हणजे प्रथमच वर्ष आहे किंवा दुसरं वर्ष आहे ज्या त्या ठिकाणी आपल्याला डाळिंब या पिकामध्ये महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी फ्लड पाणी भरलेले त्या ठिकाणी बुरशीमय रोगांचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रकारे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये जाणवू शकतो। अशा ठिकाणी आपण चांगल्या बुरशीनाशकांचा बायोलॉजिकलच्या माध्यमातून म्हणा किंवा रासायनिकांच्या माध्यमातून करून घ्यावा। आपण बघितलं तर दादाभाऊंनी इथे कोणकोणत्या उत्पादनांचा वापर केला आहे ते आपण एकदा इथे बघू की दादाभाऊंनी इथे जवळपास स्ट्रायकिंग, फ्लोझो, मायक्रोमॅग्नम, टेकीगोल्ड, स्पायडर मॅक्स, सी प्लॅटिनो, न्यूट्रिक्स रेड, MSK अशा विविध उत्पादनांचा वापर श्री दादाभाऊंनी मागील 1-2-3 महिन्यापासून केलेला आहे। आज जवळपास प्लॉटला 60 दिवस झालेले आहे आणि प्रत्येक झाडावरती 30, 35, 40 आणि सुरुवातीचा नर जरी आपला मोठ्या प्रमाणामध्ये निघून गेला असेल पण आपण झाडाची जर परिस्थिती बघितली तर अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये सेटिंग आणि पाठीमागचा बॅकअप हा अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतोय। तर मी डाळिंब उत्पादकांना खास करून सूचित करेल की आपल्या भागामध्ये ढगाळ वातावरण असेल, पाऊस झाला असेल, घाबरून जायची चिंता नाही आहे। अशा वेळेस योग्य फवारण्या जैविकच्या माध्यमातून आपण घेतल्यास तर आपल्या प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारचा बॅक्टेरियल ब्लाईट हा येणार नाही आहे। कालच अमावस्या गेलेली आहे तर त्या दृष्टिकोनातून काम करताना आपण सूत्रकृमी नियंत्रण करण्याच्या दृष्टिकोनातून स्पायडर मॅक्स, स्ट्रायकिंग आणि फ्लोझो या उत्पादनांचा ड्रिपच्या माध्यमातून वापर करावा। जर आपले प्लॉट हे सेटिंग स्टेजमध्ये असतील तर त्या ठिकाणी नोवोफॉस, क्रिया पावडर या उत्पादनांचा वापर करावा। ज्या ठिकाणी आपल्याला फुले हे कमी जाणवतात त्या ठिकाणी आपण MSK, न्यूट्रिक्स LS किंवा MSK हॉर्टिफ्लोरा अशा विविध उत्पादनांचा वापर करावा। जर आपल्याला काही जरी अडचण असेल तर आपण नक्की व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्क करावा। आपल्या काही जरी अडचणी असतील तर आपण संपर्क करू शकतात आणि कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर आपण सांगू शकतात।